समजा एखाद्या फॅमिलीचा कुटुंब प्रमुख आहे, पूर्ण फॅमिली त्याच्यावर डिपेंड आहे आणि त्याला जर कॅन्सर झाला आणि तो लेट स्टेजचा असेल, तर आपण समजू शकता की त्याच्यावर तर आहेच आहे, फॅमिलीवर सुद्धा फिजिकल, मेंटल, इमोशनल, फायनान्शियल किती बर्डन असू शकतो. मित्रांनो, कॅन्सर हा जोर पावल्याने हळूहळू आपल्या शरीरात येतो. आपल्या नकळत आपल्या शरीरात येऊन हळूहळू तो वाढतो आणि जेव्हा तो लक्षात येतो, त्याच्यासोबत एक त्याची भयानकताही सोबत येते. त्यामुळं कॅन्सरचं अर्ली डिटेक्शन करणं खूप गरजेचं आहे. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझं नाव डॉक्टर संध्या गव्हाणे आणि माझ्या ह्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. मित्रांनो, मी एक कॅन्सर सर्वायव्हर पण आहे. आजच्या भागामध्ये मी तुम्हाला कॅन्सरची अर्ली स्क्रीनिंग करायची का गरज आहे त्याच्याबद्दल मी माहिती देणार आहे. कारण पहिलं आपण समजूया की कॅन्सरचं अर्ली डिटेक्शन केल्यामुळं किंवा त्याची स्क्रीनिंग केल्यामुळं पेशंटचा जीव वाचतो. काही कॅन्सर असे आहेत की त्यांचं अर्ली डिटेक्शन म्हणजे स्टेज 1मध्ये किंवा प्री कॅन्सरस स्टेजमध्ये तो कॅन्सर लक्षात येतो, तेव्हा त्याची लवकरात लवकर ट्रीटमेंट करून आपण त्या पेशंटचा जीव वाचवू शकतो. जसं सर्वायकल कॅन्सर आहे, प्रोस्टेट कॅन्सर आहे, कोलोरेक्टल कॅन्सर आहे. हे जेव्हा अर्ली स्टेजमध्ये जेव्हा समजतात, ट्रीटमेंट सोपी असते आणि त्याचा सर्वायवल रेट पण खूप जास्त असतो. पण हेच कॅन्सर जेव्हा लेट स्टेजमध्ये समजतात, त्यावेळेस ट्रीटमेंट थोडीशी डिफिकल्ट होते आणि सर्वायवल रेटसुद्धा खूप कमी होतो. माझ्या मागच्या एका व्हिडिओमध्ये आपण कॅन्सरला रिस्पॉन्सिबल असणाऱ्या एक्सटर्नल किंवा रिस्क फॅक्टरबद्दल चर्चा केली होती. तेव्हा असं रिस्क फॅक्टर असलेले जे पेशंट आहेत, जे रुग्ण आहेत, त्यांच्यासाठी एक रेग्युलर फॉलोअप म्हणून एक कॅन्सर स्क्रीनिंग करणं खूप गरजेचं आहे. उदाहरणार्थ, एखादा हेवी स्मोकर आहे, त्यांनी रेग्युलर लो डोस CT स्कॅन जर करून घेतला, तर आपण काही प्री कॅन्सरस स्टेजमध्ये असलेले कॅन्सर शोधू शकतो. तिसरं जे कारण आहे की अर्ली डिटेक्शनमुळं ट्रीटमेंटची कॉस्ट आणि त्याची जी कॉम्प्लेक्सिटी असते ती टाळली जाते. म्हणजे जर कॅन्सर हा स्टेज 1मध्ये लक्षात आला, तर तो ट्रीटमेंट करण्यासाठी सोपा असतो आणि कमी खर्चाचा असतो. पण तो जर लेट स्टेजमध्ये जर लक्षात आला, तर त्याची ट्रीटमेंट खूप खर्चिक होते. त्यामध्ये आपल्याला इतर भरपूर ट्रीटमेंटची जोड द्यावं लागते. असं याचं ट्रीटमेंट वाढतच जाते. पेशंटचा हॉस्पिटलचा स्टे वाढत जातो आणि कधीकधी एवढं करूनही त्याचा आउटकम निगेटिव्ह येतो. अर्ली डिटेक्शन कॅन्सरचं झालं तर पेशंटचं क्वालिटी ऑफ लाईफ इम्प्रूव्ह होतं, म्हणजे त्याचं जीवनमान चांगलं होतं. अर्ली स्टेजमध्ये कॅन्सरची ट्रीटमेंट आपण बघितलीच की खूप सोपी असते. काही किमोज किंवा मिनिमल इन्व्हेजिव्ह सर्जरी करून किंवा काही रेडिएशनचे सेशन घेऊन पेशंट दुरुस्त होऊ शकतो. त्यामुळे किमोचे जे साईड इफेक्ट्स असतात ते पेशंटला कमी होतात. पेशंट लवकरात लवकर रिकवर होतो. पण लेट स्टेजमध्ये जर कॅन्सर झाला, तर हे किमोचे सायकल्स वाढले जातात, रेडिएशनचे सायकल वाढले जातात आणि त्यामुळं त्याची जी टॉक्सिसिटी असते ते पेशंटला खूप सहन करावं लागते. त्यामुळं पेशंटची जी रिकव्हरी असते त्या मानाने लवकर होत नाही. पेशंट खूप थकून जातो, एक्झॉस्ट होतो, फटीग होतो आणि लेट स्टेजमध्ये कॅन्सर हा सगळ्या शरीरामध्ये पसरलेला असतो. त्यामुळं पेशंटची क्वालिटी ऑफ लाईफ खूप पुअर होते. पेशंट कधीकधी बेड रिडन होऊ शकतो. अर्ली कॅन्सर डिटेक्शनमुळं पेशंटचं मेंटल आणि इमोशनल वेलबिंग होतं. म्हणजे कॅन्सर अर्ली डिटेक्शन झाला आणि आपण जेव्हा ऑन्कोलॉजिस्टला भेटतो, ऑन्कोलॉजिस्ट तर फर्स्ट एक तुम्हाला सांगतात की स्टेज 1चा कॅन्सर आहे, त्यामुळं याचे सर्वायवलचे रेट चांगले आहे, म्हणजे तुमचं प्रोग्नोसिस चांगलं आहे आणि तिथंच आपल्याला बरं वाटतं. आणि जेव्हा हे समजतं की
कमीत कमी सेशन्समध्ये, कमीत कमी सायकल्समध्ये आपली ट्रीटमेंट होती आहे आणि आपण ह्याच्यातून वाचू शकतो, हे जेव्हा पेशंटला एक कॉन्फिडन्स येतो, तेव्हा त्याची मेंटल कंडिशन्स कधीही चांगली असते. तो इमोशनली स्ट्रॉंग होऊ शकतो आणि जे काही थोडे बहुत किमोचे किंवा रेडिएशन थेरपीचे जे साईड इफेक्ट आहे, तो सहज सहन करतो. पण हे जर लेट स्टेजमध्ये गेलं तर आधीच कॅन्सरनी शरीर पूर्ण पोखरलेलं असतं, फटीग खूप जाणवत असतात. त्याच्यामध्ये हे किमो, रेडिएशन, सर्जरी ह्याचं बर्डन वाढतच जातं. पेशंटला त्याचं इमोशनल आणि मेंटल वेलबिंग ठेवणं खूप अवघड जातं. आता आपण थोडक्यात कुठले स्क्रीनिंग कुठल्या कॅन्सरसाठी वापरतात ते बघूया. ब्रेस्ट कॅन्सर डिटेक्ट करण्यासाठी आपण मॅमोग्रामचा उपयोग करतो. सर्वायकल कॅन्सरसाठी पॅप स्मिअर हे करतो. कोलन कॅन्सरसाठी आपण स्टूल एक्झामिनेशन करतो आणि कोलोनोस्कोपी करतो. लंग कॅन्सरसाठी आपण लो डोस CT स्कॅन करतो. प्रोस्टेट कॅन्सरची एक ब्लड टेस्ट असते, ज्याला PCA म्हणतात. स्किनसाठी आपण स्किनच्या एखाद्या मोलमध्ये काही चेंजेस होत असतात, तर आपण डर्मॅटॉलॉजिस्टकडे जाऊन त्याचं वरचेवर तपासणी करून पाहू शकतो. जे इसोफिगल कॅन्सर आहे ते आपण एंडोस्कोपी करून, गॅस्ट्रोस्कोपी करून डिटेक्ट करू शकतो. उदाहरण दिलेले आहे कॅन्सर स्क्रीनिंगसाठी, जे आपल्याला करायला हवे. अर्ली स्टेजचा कॅन्सर डिटेक्ट झाल्यामुळं ट्रीटमेंट असते ती लाईफ सेविंग, लेस टॉक्झिक, लेस कॉम्प्लिकेटेड असते. मी तर म्हणते की कॅन्सरनी आपल्याला पकडण्यापेक्षा आपण कॅन्सरला आधी पकडलं पाहिजे आणि त्यामुळंच आपण कॅन्सरमुक्त राहू शकतो. तर मित्रांनो, हा अवेअरनेस प्रत्येकांकडे पोहोचला पाहिजे. त्यामुळे हा माझा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. माझं चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, ज्याच्यामुळे माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. मित्रमैत्रिणींनो, स्वस्त रहा, मस्त रहा. धन्यवाद.